अब मुमुक्षु लक्षणम सांगतायत. मुमुक्षु का लक्षण ब्रह्मप्राप्ती आणि संसार रूपी बंधाची निवृत्ती याला मोक्ष म्हणतात. मोक्ष कशाला म्हणतात? ब्रह्म म्हटलं, ब्रह्म म्हणजे परमात्मा. परमात्म्याची भगवंत ज्याला म्हणतात. सगुण असेल तो भगवंत, निर्गुण असेल तर ब्रह्म. ब्रह्मप्राप्ती एक. दुसरं काय? संसार रूपी बंधाची निवृत्ती याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. लाल करा. मला मोक्ष पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच अशी तीव्र इच्छा ज्याची असते त्याला काय म्हणतात? मुमुक्षुता. मोक्षाच्या तीव्र इच्छेस काय म्हणतात? मुमुक्षुता म्हणतात. की ज्यास असेल तो कोण? ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे त्याचं नाव काय ठेवलं आहे शास्त्र भाषेमध्ये? शास्त्रीय भाषेत मुमुक्षु. साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे. वैराग्य हवं असेल तर त्याला पहिलं विवेक पाहिजे, ठाम ज्ञान पाहिजे ना. हे दिसतंय ते खरं नाही आहे. दिसता हा संसार आहे, याच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती जे ह्याचं कारण आहे, जे ह्याला चालवत आहे, त्यालाच मी जाणलं पाहिजे. हा विवेक झाला. ते नित्य आहे आणि संसार अनित्य आहे. अशा तऱ्हेने निर्णय झाल्यानंतर मग तो नित्य आहे हे परोक्ष ज्ञान झालं तुम्हाला. ह्या सगळ्याच्या पाठीमागे परमात्म शक्ती आहे हे तुम्हाला परोक्ष ज्ञान झालं. त्याला अपरोक्ष करण्यासाठी मग साधनाची अपेक्षा आहे ना. मग साधन काय करावं? साधनं खूप आहेत ना. मग गोंधळ उडतो, कुठलं साधन करावं? देव आहे याची निश्चिती झाली, त्याला जाणलं पाहिजे, त्याची प्राप्ती करायची आहे ही निश्चिती झाली. पण साधनाबाबत गोंधळ असेल, कुठलं साधन करावं, कुठलं नाही करावे, तर त्याच्याविषयी काय तुकाराम महाराज सांगतात क्या नामाशिवाय दुसरी काही गोष्ट, दुसरा कोण कुठला उपाय मला काय माहीत समजत नाही. फक्त एक नामच कलियुगा माझी बस. हे कलियुग आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? परमेश्वराची स्तुती, गुणानुवादवाद, रूपानुवादवाद, नाम का अनुवाद हे तुम्ही केलं पाहिजे. हेच एक साधन आहे. हे साधन सांगितलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हे सगळं तुम्ही प्रमाण तुम्ही पाठ करून ठेवा. पण विवेक असेल तर मग वैराग्य होईल. मी संसारापासून दूर राहिलं पाहिजे, कमी भोगलं पाहिजे, कमी खाल्लं पाहिजे, सेवा केली पाहिजे, अंतःकरण माझं शुद्ध झालं पाहिजे, ही भावना येते. वैराग्य. वैराग्य आल्यानंतर मग समाधी षटसंपत्ती. समाधी षटसंपत्ती कुठली आहे? इंद्रियांचं काय केलं पाहिजे? नियंत्रण केलं पाहिजे, मनाचं नियंत्रण केलं पाहिजे. हे सुख दुःख शीत उष्ण हे सहन केलं पाहिजे, तितिक्षा केली पाहिजे. मनामध्ये समाधान पाहिजे, मनामध्ये असंतोष असता कामा नये. तो मोठा झाला, मला काही मोठेपणा मिळालं नाही, त्याला मान देतात, मला काही मान देत नाही, हे असमाधान आहे. अरे ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे ज्याला त्याला मिळणारच आहे ना. मग आपण कशाला दुःख करत बसायचं? उपरती सगळ्यापासून विरक्त होणं, सगळ्यापासून बाजूला जाणं, संन्यासाकडे जाणं,
निर्णय करणं की मी लग्न करणार नाही, मी त्या फंदात पडणार नाही, पोराबाळांच्या बाळणपणाच्या याच्यामध्ये. अरे तुम्ही बघा, त्या आता धोंड्याचा महिना आहे ना, किती त्या लोकांना त्रास आहे, विचार करा, है ना. जावई एवढून बसतात, त्या जावयाला सोन्याच्या अंगठीसाठी, कोणी याच्यासाठी, कोणाला वैताग आहे. कोण मेलं तर काय कपडे घेऊन जावं लागतात, पुन्हा कोण काय झालं मौंद करून आलं तर त्याला कपडे करून घेऊन जातात, कोण त्याचं ऑपरेशन झालं आणि घरी आला तर मग त्याला पुन्हा कपडे करून घेऊन जा. हे सगळं असं नाटक त्याच्यामध्ये संसारामध्ये होतं. आणि सांसारिक माणूस विटून गेलेला असतो एका शिक्षणाच्या आवडीसाठी, उर्मीसाठी. माणूस केवढा बंद होऊन जातो याचा तुम्ही विचार करा. तर हे झालं काय, वैराग्य आल्यानंतर समाधी षटकं होते, आणि समाधी षटकं मिळाल्यानंतर काय तुम्हाला, मला मोक्ष या जन्मामध्ये झाला पाहिजे, पुढच्या जन्माची तुम्ही मला गॅरंटी देऊ नका, मला या जन्मामध्ये अनुभव आला पाहिजे, देवाचा अनुभव आला पाहिजे. याला काय म्हणतात, मुमुक्षुता. यातील प्रत्येक साधनात दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप मात्र भिन्न भिन्न आहे. 4 साधनाचं स्वरूप कसं काय भिन्न भिन्न आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, हे साधन आहेत आणि 4 साधन आहे, म्हणून साधन चतुष्टय म्हणतात. काय म्हणतात त्याला, साधन चतुष्टय म्हटलंय. विषय वर्णन, काय आता विषयाचं वर्णन. कोणाचा विषय म्हणजे कोणाचा, या ग्रंथाचा विषय कोणता आहे, काय या ग्रंथाचा विषय कोणता आहे, बरोबर आहे ना. तर या विषय वर्णन, जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे एकता, प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय. कोटक घ्या, विचारसागर या ग्रंथाचा विषय काय आहे, प्रमाणाने आणि युक्तीने जीव आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय. विषय समजल्यानंतर आपल्याला ज्याच्यामध्ये रस आहे, रुची आहे, आवड आहे, तोच हा विषय आहे. त्याच्यामुळे या ग्रंथामध्ये साधकाची प्रवृत्ती होते. झालं. जीव ब्रह्म हा या ग्रंथाचा विषय आहे, तुम्ही सांगितलं. आता प्रश्न ते का, कारण सांगा. काय, जीव ब्रह्म हा या ग्रंथाचा विषय, कारण सांगा का. बरोबर आहे. एक पहिले 5 कारणं सांगतात. जीव आणि ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे हे वेदाच्या विरुद्ध आहे. काय काय सांगितलं, हे वेदाच्या विरुद्ध आहे. बरोबर आहे, विरुद्ध गोष्ट आहे. म्हणून जीव ब्रह्माचं ऐक्यच प्रतिपादन केलं पाहिजे, आणि तोच या ग्रंथाचा विषय आहे. बरं, जीव आणि ब्रह्म भिन्न आहे आणि जीव आणि ब्रह्म अभिन्न आहे. या दोनापैकी कुठला निश्चय हा साधकाच्या कल्याणकारक आहे, साधकाचं कल्याण करणार आहे, सांगा. जीव आणि ब्रह्म अभिन्न आहे, बरोबर आहे. हे साधकाचं कल्याण करणार आहे, त्याला मुक्त करणार आहे, भयापासून, काळजीपासून, चिंतेपासून, कष्टापासून मुक्त करणार आहे. कोण, अभेद. हा काय, असा तऱ्हेचा निश्चय साधकाचं कल्याण करणार आहे, परमश्रेयस त्याला देणार आहे. आणि अकल्याण करणारा निश्चय कोणता आहे, भेद. तेच सांगितलंय बघ. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेद विरुद्ध आहे. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षुस हितावह नाही.
ज्याला मुक्ती पाहिजे, याच जन्मामध्ये मुक्ती पाहिजे, त्याच्यासाठी हितावह नाही. झालं. आता सर्वसामान्य मनुष्याला काय समजतं? जीव ब्रह्म अभिन्न आहे हे कळतं का जीव ब्रह्म भिन्न आहे हे कळतं? है ना. कारण तो भेदामध्ये वावरत असतो, भेदामध्ये डुबलेला असतो, भेदामध्ये आखंड बुडलेला असतो. त्याच्यामुळे भेदाशिवाय त्याला कळतच नाही. बरोबर आहे. जो गोठ्यामध्ये काम करेल तो गायीविषयीची जेवढं काय असेल, गोमूत्र, नंतर शेण, दूध, याच्याविषयीच गायीचे रोग याच्याविषयीच विचार करणार की नाही. मग जो द्वैतामध्ये आहे, जीव आणि ब्रह्म, सगळं जग हे भिन्न आहे, त्यामुळे त्याला जीव आणि ब्रह्म हे सुद्धा भिन्न आहे असंच त्याला वाटणार. बरोबर आहे. तर जीव आणि ब्रह्म सर्वाचा भेद हे सामान्य रूपाने स्वाभाविक आहे, सहज समजून येतं. बरोबर आहे. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे ना. मी जीव आहे, देव कुठेतरी असेल. बरोबर आहे ना. कुठे असेल मला माहीत नाही. स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, ब्रह्मलोकात असेल, कुठेतरी असेल, पण आहे आणि तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे. मग या भेद निश्चयाने मुक्तीचा अनुभव जीवाला येईल की नाही येईल? नाही येणार आहे. कोणाला आलाय का? जगात कोणीतरी असा आहे का ऋषी मुनी भेदामुळे त्याला काय मुक्तीचा अनुभव आलेला आहे? नाही ना. मग बघ, परंतु या भेद निश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणासही नाही. बरं, तुकाराम महाराज काय म्हणतात? मुखी नाम मोक्ष. बरोबर आहे ना. मुखामध्ये नाम, हातामध्ये काय मोक्ष. म्हणजे उदारी नाही, मोक्षाची उदारी नाही. मोक्ष कसा आहे? रोख आहे. रोख आहे म्हणजे काय? अरे मेल्यानंतर कधीतरी मिळेल असली काही गॅरंटी नाही. तर मग गॅरंटी काय? जी ते जी जिवंत असतानाच मला मुक्त झालेला अनुभव करायचा आहे. मला कसा पाहिजे? रोख मोक्ष पाहिजे, उदार मोक्ष मला नको आहे. बरोबर आहे. तो बघा, तर मुमुक्षुला काय अपेक्षित आहे? माझी जी मुक्ती व्हावी ही मेल्यानंतर कधीतरी व्हावी अशी अपेक्षित आहे का? मग कशी अपेक्षित आहे? या जन्मामध्ये मला अनुभव आला पाहिजे अशी अपेक्षित आहे. उदार मोक्षाची काय जरुरी आहे? मला नको आहे तो. कधीतरी मिळेल हे पण नको आहे. मला माझी मुक्ती या जन्मामध्ये पाहिजे. जेलमध्ये टाकलेल्या माणसाला जर सांगितलं काय की तुला आम्ही जेलमधून तू मेल्यानंतर सोडणार, तर त्याला आवडेल का? मग तो काय म्हणेल? मी जिवंत असताना तुम्ही मला सोडणार नसाल तर मेल्यानंतर सोडण्याची काय अपेक्षा करायची? कशासाठी अपेक्षा करायची? नाही. मी या तुमच्या नरकातून बाहेर आलेलो आहे हे या जन्मामध्ये पाहायचं आहे. हे कुठल्याही काही द्यायचं म्हणणं असेल की नाही असेल? सांग बरं. होय ना. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूस अपेक्षित आहे की नाही? नाही. मेल्यानंतर मग मोक्ष मला मिळावा असं कोणी मुमुक्षू म्हणतो का? मेल्यानंतर मोक्ष मिळा नाही. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूत अपेक्षित नाही. म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत नाही. काय? मेल्यानंतर मला मोक्ष मिळावा अशी कोणाची इच्छा नसते. या जन्मामध्ये मला मुक्ती हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखी अनुभव करायला यावी अशी कोणाची मुमुक्षीची अपेक्षा असेल, अशी मुक्तीची अपेक्षा असेल तर जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणारा हा ग्रंथ शिक.
बरोबर आहे ना. म्हणून या ग्रंथ म्हणून प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत नाही. क्यों? मुमुक्षुला या जन्मामध्ये काय पाहिजे आहे? मोक्षाचा अनुभव घ्यायचा आहे. बरोबर आहे. म्हणून तो मरणानंतर मला कधीतरी मोक्ष मिळेल याची अपेक्षा करत नाही. म्हणून या जन्मामध्ये हा ग्रंथ वाचलाच पाहिजे, जाणलाच पाहिजे, समजलाच पाहिजे आणि या ग्रंथाचं फळ निष्फळ होत नाही. पाचवा सांगतात. मग ह्या ग्रंथाने काय सिद्ध केलेलं आहे? विचार सागर या ग्रंथाने काय सिद्ध केलेलं आहे? मुमुक्षुला सांगतो हा ग्रंथ की या जन्मामध्ये तुला जीव आणि ब्रह्माचं ऐक्य समजून येईल, ब्रह्माचा साक्षात्कार होईल आणि तू मुक्त होऊन जाशील. बरोबर आहे. या ग्रंथात मुमुक्षुला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. कोणी? या ग्रंथाने. विचारसागर या ग्रंथाने काय केलेलं आहे? या जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणारा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. या 5 कारणातून काय सिद्ध झालं? म्हणून काय? जीव ब्रह्म ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. निर्णय झाला. लाल करा. आता सांगू शकता का? जीव ब्रह्माचं ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. हे ना. हे कशावरून तुम्ही समजतायत? 5 कारणं सांगितली. कुठली 5 कारणं सांगा बरं? जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करण्यामध्ये वेदाला रस नाही, वेदाला विरोध आहे. नंबर 1. दुसरा, हा मुमुक्षुला जीव ब्रह्माचा भेद कोणी सांगत असेल तर त्याच्यामधून जीवाचं काय हित होणार आहे? अरे आज संसारामध्ये भेद आहे त्याला माहितीच आहे, पूर्वीपासून माहिती आहे, है ना. पण हा ग्रंथ जर जीव आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करत असेल तर त्याला काय रस आहे? त्याला काय हित होणार आहे ते तर सांगा. नंबर 2. तिसरा, अरे जीव ब्रह्माचं काय भेद आहे? सगळ्या भेदामध्येच आपण गुंतून पडलेला आहे ना. काय जीव ब्रह्माचा भेद आज सगळ्यांना माहिती आहे ना. सगळ्या वस्तू एकमेकापासून भिन्न आहे याचं स्वाभाविक ज्ञान कोणाला आहे? सर्वांना आहे. पण ते हितावा नाही आहे. काय सांगितलंय? मोक्ष. पण ह्या भेदापासून जीव ब्रह्माचा आणि सगळ्या वस्तूचा एकमेकापासून भेद आहे आणि तो स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. हे सगळं ज्ञान माणसाला आहे. पण या भेदापासून मोक्षाचा अनुभव कोणाला आहे का? कोणालाही नाही. कोणालाही नाही. अजूनपर्यंत कोणालाही नाही. 3 झाले. बरोबर आहे. मरणानंतर मोक्ष मिळेल असं जर कोणी सांगितलं तर मोक्ष ऐकेल का? हट, नाही पाहिजे तुमचं, आम्हाला नको. आम्हाला याच जन्मामध्ये मोक्ष तळहातावरील आवळ्यासारखा अनुभवाला यायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे. म्हणून तर मोक्षाची कल्पना मोक्ष अपेक्षित नाही. म्हणून त्याचा प्रतिपादक करणारा ग्रंथ निष्फळ होत नाही. या जन्मामध्ये त्याला ज्ञान होईल ना. कोणाचं? जीव ब्रह्माच्या ऐक्याचं. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य हेच काय परमानंद देणारा आहे आणि दुःखापासून निवृत्त करणार आहे. त्याच्यामुळे फळ अगदी रोख मिळणार आहे. हा ग्रंथ मिळाल्यावर ताबडतोब त्याची वृत्ती बदलणार आहे. नाही संसार दिसतोय पण खोटा आहे. बरोबर आहे.
संसारामध्ये भेद आहे, तो मला अनुकूल नाही आहे. त्याने कोणालाही मुक्त केलेलं नाही, मला मुक्त करेल याचं काय गॅरंटी आहे? म्हणून मला काय केलं पाहिजे? जीव आणि ब्रह्माचं ऐक्यच आहे, संसार खोटा आहे असा निश्चय याच जन्मामध्ये झालं की बस झालं, खूप झालं. आता पुढे या ग्रंथात मुमुक्षाला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणारे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. याच जन्मामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य करून देणाऱ्या ज्ञानाची सिद्धी केली आहे. म्हणून काय केलं? या ग्रंथाचा विषय कोण आहे? ऐक्य झालं, विषयाचं बाब झालं. आता पुढे विषय नंतर कोण? प्रयोजन. प्रयोजनाचं वर्णन. प्रयोजन म्हणजे फळ. बघ जरा ह्याला बस बस बस. प्रयोजन वर्णन आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच, तो जन्म मरणादी दुःखास कारण आहे. आणि त्या दुःखाला काय म्हणतात? अनर्थ. बरोबर आहे? लाल करा. अनर्थ. अनर्थ म्हणजे काय? आत्मस्वरूपाचे अज्ञान, आत्माचं ज्ञान न होणं हेच आत्माचं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाचं कार्य कोण? जो प्रपंच. त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच, तो जन्म मरणादी दुःखास कारण आहे. तो कोण आहे? तो जन्म मरणादी दुःखाला कारण आहे. आत्मस्वरूपाचं आत्माचं ज्ञान नसणं याला काय म्हटलेलं आहे? आत्म्याचं अज्ञान. ह्या अज्ञानामुळे काय निर्माण होतं? अज्ञानाचे कार्य कोण आहे? प्रपंच. या प्रपंचामुळे काय होतं आहे? शास्त्र सांगते जन्म मरणादी दुःख. जन्माला येणं, मरण येणं, जन्माला येणं, मरण येणं हे दुःखमय आहे. बेडूक जर काय असेल, विहिरीत असेल, तर त्याचं जग विहिरी एवढंच असतं. मग त्याला बाहेर काढण्यासाठी काय करावं लागतं? त्याला सगळ्या जगाचा अनुभव येण्यासाठी बाहेर काढावा लागतो की नाही? तशाच तऱ्हेने भेदामध्ये तुम्ही राहिलात की भेदामुळे असणाऱ्या दुःखाला तुम्ही कारण बनता. बरोबर आहे? म्हणून का दुःखाचं कारण भेद आहे. बरोबर आहे? आणि सुख मिळण्याचं कारण आहे अभेद आहे. म्हणून काय केलं पाहिजे? अभेदाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. तर बघा, आत्मस्वरूपाचे अज्ञान काय? अज्ञान. अज्ञानाचं कार्य कोण? तो कोण? जन्म मरणादी दुःखाचं कारण आहे. प्रपंचाचं कारण कोण? नाही, आत्मस्वरूपाचे अज्ञान. जन्म मरणाचे दुःखाचं कारण काय? अज्ञानाचं कार्य जो प्रपंच. या दुःखाला काय म्हणतात? पाठ करून ठेवा. आत्मस्वरूपाचे अज्ञान. या अज्ञानामुळे कोण होतो? प्रपंच निर्माण होतो. हे प्रपंच असल्यामुळे काय? जन्म मरणादी दुःख तयार होतं. या दुःखालाच काय म्हटलंय? अनर्थ. मोक्षाचं स्वरूप काय? परिच्छेदामध्ये लिहा. मोक्षाचं स्वरूप संसार रूप दुःखाची. कशाची? रूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती. काय काय करायचं? संसार रूप दुःखाची अज्ञानासह, अज्ञानाबरोबर संसार रूप दुःखाची, अज्ञानासकट, अज्ञानाच्या मुळासकट संसार रूप दुःखाची निवृत्ती. आणि पुढे काय? प्राप्ती. अशा स्वरूपाचा मोक्ष. बरोबर आहे? मोक्षाचं स्वरूप सांगा. अज्ञानासह अज्ञानासह संसार रूप
दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूप जे ब्रह्म आहे त्याची प्राप्ती या स्वरूपाचा मोक्ष आहे. तो प्राप्त होणे या ग्रंथाचे परम प्रयोजन म्हणजे फल आहे. लाल करा. मोक्षाची प्राप्ती हे प्रयोजन आहे, परम प्रयोजन आहे. परम प्रयोजन काय? कारण सहित संसार प्रपंचाची प्रपंचरूप दुःखाची निवृत्ती करणं आणि काय परमानंद स्वरूप ब्रह्माची प्राप्ती करणे हे या या मोक्षाचं स्वरूप आहे. आणि तो मोक्ष प्राप्त करणे हे या ग्रंथाचे काय परम प्रयोजन आहे. या ग्रंथाचं परम प्रयोजन, विचारसागर ग्रंथाचं परम प्रयोजन काय? बरोबर आहे. कारण सहित प्रपंचाची निवृत्ती करणं, परमानंद रूप ब्रह्मरूप मोक्षाची प्राप्ती करणं. बरोबर आहे. या परम प्रयोजन फल आहे. आणि त्याचं साधन काय? मग जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होणे या ग्रंथाचे काय अवांतर प्रयोजन आहे. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होणं हे काय या ग्रंथाचे अवांतर म्हणजे गौण प्रयोजन आहे. मुख्य प्रयोजन काय? अज्ञानाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हे मुख्य प्रयोजन. त्याच्या बरोबर मिळणारं प्रयोजन काय? अवांतर प्रयोजन काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, त्याचं साधन. बरोबर आहे. हा. मोक्षाला तुम्ही परम प्रयोजन का म्हटलेलं आहे? अरे भाई, सर्व सुख दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही सगळ्या जीवाला अपेक्षित आहे. म्हणून मोक्षाला परम प्रयोजन म्हटलंय. काय म्हटलेलं बोला? कोणाला? का? हे सगळ्या जीवाला अपेक्षा आहे. म्हणून हे काय परम प्रयोजन म्हटलंय. कारण जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. म्हणून दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंदीचे साधन आहे. काय रे? ती दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. ते साधन आहे ना. दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे साध्य आहे. त्याचं ज्ञान काय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. हे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान स्वरूपाने काय मोक्ष नाही. बरोबर आहे. ते दुःख निवृत्ती रूप नाही आहे आणि परमानंद प्राप्ती रूप नाही आहे. कारण ते साधन आहे. साध्य काय? हा ऐक्य ना. आणि साध्य दुःखाची अत्यंत निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हे साध्य आहे ना. आणि साधन काय? साधन कधी साध्य स्वरूप असतं का? हे साध्यापेक्षा वेगळं असतं. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे दुःख निवृत्ती रूप नाही आणि परमानंद प्राप्ती रूप नाही. ते जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे साधन आहे. कोणाचं? दुःखाची अत्यंत निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती याचं कोण आहे? साधन. बरोबर आहे. दुःख निवृत्ती रूप आणि सुखप्राप्ती रूप नाही. ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परम प्रयोजनाची प्राप्ती होते. म्हणून मोक्ष हे परम प्रयोजन, परम फल आहे. अधोरेखा करा. आणि ज्ञान हे त्याचे साधन
म्हणून अवांतर प्रयोजन आहे. बरोबर आहे. काय निर्णय काय झाला? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे परम प्रयोजन परम फल आहे. आणि त्याचं साधन कोण आहे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. म्हणून त्याला अवांतर प्रयोजन म्हणतात. ओम.